जय जय रघुवीर समर्थ. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. राम 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 राम. सर्व गुरुबंधूंना, हरिभक्तांना, गुरुभक्तांना सोनंदाचा रामराम. आणि सद्गुरूंच्या चरणी, सर्व संतांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. नारायण. होम. आज वसंत पंचमी, या निमित्तानं विशेष भाग. श्रोत्याची, भगवंताची, संतांची, गुरूंची इच्छा अशी असते की जी अमृतवाणी कानावर येईल ती हृदयात घालण्यासाठी हृदयाचा कान करावा लागतो, देहाचा कान करावा लागतो. म्हणून आज अष्टावक्राच्या निमित्तानं गुरु शिष्यांचा हा संवाद. शिष्यांच्या शंका गुरुमुखातून समाधानाला प्राप्त झाल्या की अगदी कुंभ स्नानापेक्षा सुद्धा महा आनंद प्राप्त होतो. कारण बाह्य कर्मकांडानं पुण्यप्राप्ती होते. बाह्य कर्मकांडातून पापवृद्धी होते. पण पाप पुण्याच्या पलीकडं ब्राह्मी स्थितीमध्ये राहण्यासाठी एक ज्ञानाशिवाय दुसरा काही पर्याय नाही. आणि ते ज्ञान भक्तीच्या पोटातून जन्माला येतं. अशा ज्ञानाला प्राप्त झालेले हे दिव्य आत्मे महापुरुष, सच्चिदानंद स्वरूपाला प्राप्त झालेले, परमपदाला प्राप्त झालेले, अशा ब्रह्मनिष्ठांची दिनचर्या म्हणा किंवा त्यांची समज म्हणा किंवा त्यांची सहजता म्हणा, ही कशी असते? राम. थोडाफार याच्यावर आज प्रकाश टाकू. जय जय. होम होम. अष्टावक्र गीता, हातात राजा जनक आणि महामुनी अष्टावक्र. जनकांचा प्रश्न असा होता, प्रभू तुम्ही जे जे सांगाल ते माझ्यासाठी ब्रह्मवचन आहे, माझ्यासाठी अमृत संजीवनी आहे. पण त्याचा थोडाफार मला बोध होण्यासाठी, माझी समज समजून तुम्ही माझ्या अंतःकरणात अवतरण केलं तर मी तुमचा ऋणी राहीन. साध्या भाषेत सांगायचं म्हणजे मला समजेल असं जर तुम्ही सांगितलं तर मी तुमचा ऋणी आहे. जनकांच्या या याचनेवर अष्टावक्रांनी सांगितलं, प्रभू ऐक, माझ्यासाठी तू प्रिय आहेस, माझ्यासाठी तू शिष्य आहेस, माझ्यासाठी तू ज्ञानवान आहेस, माझ्यासाठी तू साक्षात प्रभू आहेस. एवढंच काय, माझ्यासाठी तू पुत्र समान आहेस. म्हणून जे पुत्राला तेच मी तुला देतोय आणि जे तुला तेच पुत्र समजून देतोय. या प्राप्तीनंतर तुला काही एक करण्याची आवश्यकता नाही. हे मी पुन्हा पुन्हा तुला सांगतो, वारंवार सांगतो. ऐक. इदम कृतमिदम नेती द्वंद्वैर्मुक्तम यदा मनः धर्मार्थ काममोक्षेषु निरपेक्षम तदा भवेत. हे बघ जनका, इच्छातून सुटण्यासाठी अनेक जरी प्रयत्न केले तरी सुटण्याची सुद्धा एक इच्छाच आहे. मी या इच्छेतून बाहेर पडतो, मी त्या इच्छेतून बाहेर पडतो
आता मी या वासनेतून बाहेर पडतो, मी या अपेक्षेतून बाहेर पडतो, मी या कुटुंबातून बाहेर पडतो, मी ह्या धर्मातून बाहेर पडतो. अनेकांनी आपल्या आपल्या वाटा शोधल्या, परंतु हृदयस्थ समज मी तुला काय आता उपदेश करतोय ते. कधी कधी या मृत्यूलोकामध्ये वाट्याला आलेलं कर्म करत असताना हे साधलं ते नाही साधलं, ते केलं ते नाही केलं, ते यशस्वी झालं ते तर दुसरं अपयशी झालं, असा हा द्वंद्व मनामध्ये सतत राहतो. म्हणून हे कोण करतं आणि कुणामुळं करतं, का करतं, त्याचं कारण काय? ज्ञानी पुरुष याचा शोध घेतात. अज्ञानी मनुष्य घाणीच्या बैलासारखा सतत राबत असतो. त्याच्या दृष्टीनं कामातील बदल बस हाच विश्राम त्याला वाटतो. पण ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीतून मनाची उन्मनी अवस्था हीच त्यांची विश्रांती असते. म्हणून जनका, प्रत्येक जीव कामनेनं बांधला गेलेला आहे. प्रत्येक जीव. इच्छेची निवृत्ती सुद्धा एक कामना आहे, आणि तीही करू नकोस. मी तुला संपूर्ण ग्रंथांचा सार, संपूर्ण महापुरुषांचा सार सांगतो. हे काम केले, साधले, ते केले, नाही यशस्वी झाले. अरे बाबा, या मनाच्या द्वंद्वातून जो मोकळा झाला, बस तोच एक श्रेष्ठ पुरुष आहे, तोच एक मोक्षाचा अधिकारी आहे. मनाच्या वासनारूप द्वंद्वातून जे मनाला वाटतंय ते केलं आणि ते यशस्वी झालं तर सुख, नाही यशस्वी झालं तर दुःख. आणि सुख दुःख अनुभवणारा, कामाला लावणारं, कामातून निवृत्त करणारं, हे सगळं मनाचाच खेळ ना तुझ्या. ऐक, म्हणून 205 श्लोक समर्थांनी सांगितले. म्हणा तू चिरे पूर्वसंचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. का तर सुखाची अपेक्षा. तिथेही सांगितलं समर्थांनी, सुखाची घडी लोटता सुख आहे. द्वंद्वविमुक्त यदा मनः धर्मार्थ काम मोक्षेषु निरपेक्षम तदा भवेत. हे बघ जनका, या मनाच्या द्वंद्वातून, वासनेतून जो मोकळा झाला, तोच नित्य पुरुष आहे, तोच सत्य पुरुष आहे, तोच ज्ञानी पुरुष आहे. बाकीचे सर्व फक्त पोट भरू आहेत. त्यांचा शब्द सांगतोय. बाकीचे सगळे पोट भरू आहेत. म्हणजे हो, इच्छेसारखं झालं की सुखी, आणि इच्छेविरुद्ध झालं की दुःखी. जनका, हा विषय कुणापाशी स्थिर होतो? ज्याला याच जन्मात, याच घडीत आणि याच काळात मुक्त व्हायचे, त्याला. ज्याचा प्रखर विवेक तेज जागा झालेला आहे, त्यालाच ही वाणी माझी हृदयस्थ होते, कंठस्थ होते. कारण मनाच्या द्वंद्वातून मोकळा झाला, त्याला मग कुठला धर्म, कुठला अर्थ, कुठलं काम आणि कुठला मोक्ष. धर्मार्थ काम मोक्षेषु निरपेक्षम तदा भवेत. का तर धर्माच्या वाटेनं का जायचं असतं? तर तस्मात् शास्त्रम प्रमाण, शास्त्र म्हणते म्हणून. मग त्याची बी एक भीती ठेवली त्याने. आणि मग हे शास्त्र आहे कोणासाठी? तर ज्याला कामप्रिय आहे त्याच्यासाठी. जो निष्काम आहे त्याच्यासाठी शास्त्र नाही. भूक लागली त्याच्यासाठी अन्न आहे, झोप लागली त्याच्यासाठी अंथरूण आहे,
तहान लागली त्याच्यासाठी पाणी आहे, काम जागं झालं त्याच्यासाठी स्त्री पुरुष आहे. पण जो निष्काम आहे त्याच्यासाठी काय आहे? जनका, निर्विचार होऊन याच्यावर विचार कर. म्हणून भगवंताला तस्मात् शास्त्रम प्रमाणम हे सांगावं लागलं की तुम्ही धर्माच्या वाटेनं जायचं असेल तर शास्त्राच्या आधारानं जा. आणि शास्त्र विरुद्ध गेला की तो अधर्म होईल आणि अधर्म तुम्हाला अर्थ पूर्ण जीवन जगू देणार नाही. अर्थात तिथे अनर्थ होईल, कधीही होईल, कुठेही होईल आणि केव्हाही होईल. वाममार्गीचं धन घरामध्ये सुख देतं का? कधीच नाही. म्हणून धर्माच्या वाटेनं जा आणि कामना पूर्ण करण्यासाठी एकदा त्या अर्थाची प्राप्ती करून पहा. कामना निवृत्त होत नसतील तर मोक्षाच्या वाटेनं प्रस्थान करण्यासाठी तू स्वतंत्र आहेस. ठीक आहे ना. तुकोबांनी व्यवसाय केला, अनेक ऋषी मुनींनी काय काय केलं, पण तिथं यशस्वी नाही झाले असं पाहिलं तर याच्यासाठी मी आलोच नव्हतो जन्माला हे कळालं, आणि ज्याच्यासाठी आलो होतो त्याच्यासाठी आयुष्य वेचलं. नाही का? मगाशी सांगितलं, तुम्ही ऐकलं ना, 3.5 लाख ज्याचं पॅकेज आहे महिन्याचं, एका क्षणात त्यानं संन्यास घेतला. एका क्षणात. का? तर छातीमध्ये वेदना झाल्या, धड कंपनीत नाही, धड तो घरी नाही, आणि तिथेच विवेक जागा झाला. जर इथे मृत्यू झाला आणि परिणामाला बळी पडला, क्षणात निर्णय घेतला राम, आणि ज्ञानाच्या वाटेनं प्रवास केला सुरू. म्हणून जनका तुला सांगतो, निष्काम होण्यासाठी तू आधी धर्माच्या वाटेनं अर्थप्राप्ती करून कामनेचा भोग घे आणि त्या कामनेचा सार काढ. निष्काम होणं हाच खरा कामनेचा सार. तरच मोक्षाची गोडी स्थिर होते. एकदा तू या इच्छेतून सुटलास की परिपूर्ण आकाशासारखा संन्यासी झालास. आकाशासारखा म्हणजे आकाश जसं सर्वत्र आहे तसा तुझी वृत्ती संन्यस्त निवृत्तीची वृत्ती सर्वत्र आहे. कुठे आकाश नाही? सर्वत्र आहे ना. मग तू कुठे नाहीस? सर्वत्र आहेस ना. मग सर्वत्र जो आहे तो भगवंत आहे. गगन सदृश्यम. असो, पण या स्थितीचा अनुभव ज्यांना आला, अनेक वेदशास्त्रांनी त्याला जीवनमुक्त ही संज्ञा दिली, व्याख्या दिली. नाही का? आकाश मुक्त आहे. मुक्त का आहे? त्याला कोणाची कामना नाही, कोणाची अपेक्षा नाही, निर्द्वंद्व आहे. आहे की नाही? कसं आहे निर्द्वंद्व? आता खुल्या मैदानात आपण बसलो तर आकाश डोक्यावर आहे, घरामध्ये गेलो तर आकाश घरामध्ये आहे, पण घरातलं आणि बाहेरचं आकाश दोन्ही निर्द्वंद्व आहे. ते कसं काय? तर घरावरचं जर तुम्ही छत काढलं तर घरातलं आकाश त्या आकाशाशी एक होताना काही विधी आहे का? नाही. विधी आहे? काहीच नाही. अरे पण तुम्ही धर्मातून निवृत्त होताना सुद्धा आणि धर्म धारण करताना सुद्धा तुम्हाला विधी आहे. आकाशाला विधी नाही, पाण्याला पाण्यात मिसळताना विधी नाही, वाऱ्याला वाऱ्यात मिसळताना आहे ना, ईशान्येचं वारं आणि नैऋत्येचं वारं एक होताना विधी आहे का? नाही. विधी फक्त ज्याला मन आहे याची जाणीव झाली त्यालाच विधीमध्ये घातला. पण असेच वेदवित्त पुरुष सुद्धा विधीमध्ये नाहीत. वेदवत समजलं, मर्मनिष्ठ हे विधीमध्ये नाहीत. कारण हो, कारण एकच, ते उन्मनी अवस्थेचे पुरुष आहेत.
जीवनमुक्त पुरुष आहेत, इच्छेतून सुटलेले आहेत. आस एक राम की बाकी आस निरास, इच्छा एक राम की बाकी निरीच्छ. असं विरक्तो विषयद्वेष्टा रागी विषय लोलुपहा. ग्रह मोक्ष विहीनस्तु न विरक्तो न रागवान. अरे म्हणून इच्छेतून सुटलेला पुरुष कसा असतो, तर त्याला कुठल्याही प्रकारचं द्वंद्व नसतं. आकाशासारखं, वाऱ्यासारखं, पक्षासारखं. द्वंद्व आहे का पक्षाला? नाही, निर्द्वंद्व आहेत. क्षणात या टोळीत, क्षणात त्या टोळीत, कधी विरक्त, कधी एकटेच. राम म्हणून ज्याच्याकडे मन आहे त्याच्याकडे दूरदर्शिता कमी आहे. परंतु ज्याच्याकडे विवेक आहे तो द्रष्टा पुरुष आहे. समजले ना? संपूर्ण परमार्थामध्ये काहीच नाही करायचं, एक मनाचा इलाज करायचा आहे. कालच्या मनाचा उद्यासाठी कायापालट करायचे, आणि तो आज केला तर उद्याचा दिवस सुखी आहे. म्हणून त्या मनाचा शिष्य विचार करतो, गुरु त्या मनाचा कधी विचार करत नाही. यास्तव जनका, मी तुलाही सांगितलं की तुला जर माझा शिष्य व्हायचा असेल तर तीन गोष्टीतली एक गोष्ट निवड. या ज्ञानाचा अधिकारी होण्यासाठी तू शरीर देणार, मन देणार, नाही का? शरीर म्हणजे तन. तू तन देणार, मन देणार का धन देणार? आणि बुद्धीचं चातुर्य आहे का नाही? मनाची चोरी तू केलीस, आणि माझ्या विचार करून तू माझ्या वाट्याला काय दिलंस? तर धन नाही. धनाचा वापर करणं मग कसं कठीण होईल. शरीराचा वापर भोगासाठी करणं कठीण होईल. म्हणून शेवटी तू मन दिलंस. बस त्या मनाचा इलाज म्हणजे एक ज्ञानच आहे, अन्य काही नाही. ज्यावेळेस हा जीवनमुक्त पुरुष ज्ञान सदृश्य होतो, त्याच्या इतका दुसरा कोणीही पवित्र नसतो पृथ्वी तळावर. राम, सनातन संस्कृतीप्रमाणे आता जो 144 वर्षाचा हा जो योग आहे तो नमस्कार योग्यच आहे, नतमस्तक आहे. पण तरीही अधिकारी पुरुषाच्या पुढे जर बोललं गेलं तर त्याला असं वाटतं त्या करोडो वेळा बुड्या मारल्या तरी एका ज्ञानयोग्याबरोबर या अवस्थेत बुडी जर मारली तर ती तुम्हाला कायमची मुक्त करते. यास्तव जनका, तिथे विरक्त पुरुषाचाच संग लागतो, आसक्त पुरुषाचा नाही. कधी मन इकडे, कधी मन तिकडे, कधी मन याच्यावर, कधी मन त्याच्यावर. म्हणून शब्द, रूप, रस, गंध या 5 गोष्टीच्या पलीकडे गेलेलाच पुरुष, उर्मी बहिष्कृत केलेलाच पुरुष म्हणजे जन्म मृत्यूला ओलांडलेलाच पुरुष. जसं एखाद्याला लिंबू आणि नारळ उतरून टाकला असेल आणि त्याच्यावरून आपण उतारा ओलांडून आलो तर तामसी मनुष्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात, रजोगुणी मनुष्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात, सत्वगुणी मनुष्याला थोडेफार भोगावे लागतात, थोडेफार. जर तो नित्य संध्यावंदन करत असेल तर त्या क्षणाला त्याचा ऱ्हास होतो. पण ज्ञानी पुरुषाला याचं काहीच घेणं देणं नाही, काहीच नाही. का? विरक्तो विषय द्वेष्टा रागी विषय लोलुपहा. अरे या पुरुषांच्या बद्दल तुला काय सांगू? म्हणून मोक्षाच्या वाटेनं जाण्यासाठी विरक्त पुरुषाच्या संघाशिवाय उत्तम गती प्राप्त होत नाही.
शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये सांगितल्याप्रमाणे मोक्षाची इच्छा तुमच्या मनामध्ये जागृत होणे हे महापुण्य आहे. आणि त्यानुसार त्या पुरुषाची तुम्हाला प्राप्ती होणं, बस त्या पुण्याला नमस्कारच आहे. राम, जनका म्हणून तुला सांगतो, जर तुला मोक्षाची इच्छा झालेली आहे, तू मला तुझं शिष्यत्व दिलेलं आहेस, तर माझं गुरुत्व झेलण्यासाठी मी जे सांगतो त्याच वाटेने तुला जावं लागेल. मनमुखीपणा तुझ्याकडे असेल तर ज्ञानी पुरुषाची काय अवस्था असते ते मी तुला पुढे सांगतो. ठीक आहे ना. विरक्तो विषय दृष्टा रागी विषय लोलुपहा. हे बघ, जो मुमुक्षु पुरुष असतो त्याच्याकडून विषयाचा हा राग म्हणजे विषयाची गोडी, विषयाची आसक्ती, विषयाची इच्छा सुटत नसते. म्हणून त्याला त्याग कर असं सांगावं लागतं. ठीक आहे ना. जसं 15 दिवसातून एकादशी कर, पण जो जेवतोच एका वेळ आणि भुकेपेक्षा कमी जेवतो त्याची नित्य एकादशी आहे. जो एक भुक्त आहे आणि भुकेपेक्षा सुद्धा 4 घास कमी खातो तो नित्य एकादशीत आहे. जो सात्विकच आहार घेतो, जो कार्याकारणच घेतो, नित्य एकादशीत आहे. एकदशी. म्हणून जनका, तुला मोक्षाची इच्छा जागी झाली तर विषयाचा राग तुला सोडावा लागेल. आणि विषयाचा राग सोडण्यासाठी त्याग हेच एकमेव औषध आहे. नाही, त्याग बस. ज्यांनी संन्यास घेतला त्यांना सांगितलं की तुम्हाला श्राद्ध घालावं लागेल. माहिती आहे ना, संन्याशाला स्वतःचं श्राद्ध घालावं लागतं. जर देहाचीच आसक्ती गेली तर संन्यासाची इच्छा कशात. पण आता पाहतोय तर काय, अंगावर भगव आहे पण हातात लाखाचे मोबाईल आहेत, बसायला कोट्याची गाडी आहे. सकाळी पाहिलं मी, ठीक आहे ना, 5:30ला एका आसनावर, ते आसन सोन्याचं पूर्ण होतं. हातामध्ये कडी पाहिली ना तुम्ही सोन्याची, गळ्यामध्ये चेन पाहिली ना. इथे तर्क नको दिवस. ठीक आहे ना. नग्न कुणाला म्हणतात, ज्याच्या अंगावर बोटभर चिंधी नाही त्यालाच नग्न म्हणतात ना. पण संन्यासी कोणाला म्हणतात, अग्नी समान तेजस्वी, आगीत काही टाक भस्मजात कृते तथा. ठीक आहे ना. अग्नी कोणाचा काय स्वीकार करते का? स्वीकार करते असा दिसतं तुम्हाला, पण खाली पाहिलं तर राग करून टाकते. मग तुम्हाला सोन्याचे असणं पाहिजेत कशाला? लाखाचे मोबाईल पाहिजेत कशाला? का कैलासात फोन लावतोस का? राम, जनका, जर माझं गुरुत्व झेलायचं असेल तर शिष्य सुद्धा तसाच दुधारी तलवारीसारखा हवा आहे. इथे विषयाचा राग जात नसेल तर त्याग हेच एकमेव औषध आहे. आणि माझंच काय, साक्षात श्रीहरीचं बी तेच सांगणं आहे की त्यागातून जी शांती प्राप्त होते ती मोक्षाची वाट भरभर पार करून टाकते. आणि सिद्ध अवस्थेला नेण्यासाठी विरक्त पुरुषाचा संघ हीच एकमेव औषधी आहे. का? त्याग करतो तोच पुढे विरक्त होतो. विरक्तो विषय द्वेष्टा रागी विषय लोलुपहा. जो त्याग करतो तोच विरक्त होतो. परंतु त्यातून सुद्धा जो विषयावर लोलुप झाला, विषयासक्त झाला, तर पुन्हा मनाच्या द्वारे इच्छेच्या पळवाटा शोधतो. समजले ना. पुन्हा इच्छेच्या पळवाटा शोधतो. माझी इच्छा नव्हती त्यांच्या इच्छेसाठी, अमुक नव्हतं त्याच्यासाठी. जनका ऐक, इच्छारहित होऊन विषयांचा त्याग
इच्छारहित होऊन विषयांचा त्याग. हे विरक्त पुरुषाच्या संगतीत विचाराद्वारा निर्विचार होण्यातच प्राप्त होतो. म्हणून बाबा, भोगाचा विचारच जो करत नाही, भोगाचा विचारच जो करत नाही, अग्नीप्रमाणे मी पेटत राहावी म्हणून लाकडांचा इंधनाचा विचार ती करत नाही. जेव्हा येतील पेटतील त्याची राख करून टाकते. म्हणून जो भोगाचा विचारच करत नाही, बस तोच एक जीवनमुक्त आहे. समजलं? तोच एक जीवनमुक्त आहे. भोगाचा मी इथे यासाठी बसलोय की मला कुणीतरी आणून देईल, मला हे हवं आहे म्हणून तुम्ही माझ्याकडे या. इच्छा मात्र बंधन आहे. तुझ्यासाठी आजचा हाच संदेश आहे की इच्छा मात्र बंधन आहे. नाही का? गुरुदेवांचं एक वचन आहे, चाह चमारी चोहडी आती नीचन की नीच, तू तो पूर्ण ब्रह्म था यदि इच्छा न होती बीच. म्हणजे चाह. म्हणून ज्ञानी पुरुष जो विरक्त झाला तो मुमुक्षुला आत्मपूजेसाठीच प्रेरित करत असतो, ब्रह्मज्ञानासाठीच प्रेरित करत असतो, सिद्धीसाठी मुळीच नाही. म्हणून ज्याला सत्य हवं आहे, ज्याला साक्षात्कार हवा आहे, ज्याला भगवत दर्शन हवं आहे, त्याला विरक्ती हीच एकमेव वाट आहे. आणि ती जीवनमुक्त महापुरुषांच्या पाशी येऊन मुक्काम करते, ती विरक्ती. समजलं ना? मग तुम्ही ज्या पुरुषाच्या पाशी पोचता तिथं तुम्ही स्वतःच पाहायचं, इथं पोचल्यानंतर आपल्याला कशाची आसक्ती आहे का? नाही तर तुम्ही बरोबर औषध घेतलेलं आहे. ठीक आहे ना? तुम्हाला औषध पचलेलं आहे. इथं आल्यानंतर जर तुम्हाला कसली इच्छा होत नसेल तर तुम्हाला औषध पचलेलं आहे. आणि इथं आल्यानंतर त्या पुरुषापाशी पोचल्यानंतर, जीवनमुक्त पुरुषापाशी पोचल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल हेच सत्य आहे, तर तुम्ही मोक्षाची रेषा सुद्धा ओलांडली. नाही का? माऊली म्हटली, कर्माची रेखा न ओलांडिता येथे मोक्ष असे आयता. पण कोणापाशी? तो आत बाहेर एकसारखा दिसला पाहिजे. ठीक आहे ना? आत बाहेर. काचेतून पलीकडे बघितलं तर जे पलीकडं आहे तेच दिसतं. ठीक आहे नाही? पण त्याच काचेच्या पाठीमागं काय दुसरं धरलं तर मग आपलं बिंब दिसतं. समजली? बस ही विरक्ती अशी असली पाहिजे. आर पार दिसलं पाहिजे त्यातून. तुमचा देह नव्हे तर तुमच्यातलं चैतन्य दिसलं पाहिजे. आणि तेच जीवनमुक्त महापुरुषांना दिसतं. जनका, तुला सांगायचं होतं, याच गोष्टीचं अखंड त्या मुक्त पुरुषांच्या पाशी ध्यान अखंड वाहत असतं. अखंड. जसं गंगा अविरत वाहते, गंगोत्रीपासून ते गंगासागरापर्यंत अविरत वाहते ना. आणि सागराला पोचली तरी वाहत राहते. बस हेच तिचं ध्यान आहे. ठीक आहे ना? समजते ना? तसा जीवनमुक्त पुरुष जीवनमुक्त जरी झाला तरी विरक्तीचं ध्यान त्याचं अखंड वाहत असतं. या इस बात को याद रख लेना पक्का. ठीक आहे ना? तो तुमच्यात उठता बसता खेळताना दिसेल, पण त्याचं विरक्तीचं वाहन अखंड वाहत असतं, जीवनमुक्त जरी झाला तरी. समजली? एखादी स्त्री वृद्ध जरी झाली तरी दडूनच आंघोळ करते. ठीक आहे ना? पुरुषासारखं कुठेही नाही, आड बाजूलाच लघुशंका करेल. ठीक आहे ना? जरी ती वृद्ध झाली तरी. त्याप्रमाणे विरक्त पुरुष जीवनमुक्त जरी झाला तरी विरक्तीची गंगा अखंड त्याची वाहत असते. इस बात को ध्यान रख लेना जनक. राम राम. म्हणून इच्छा मात्र बंधन आहे, हे विसरू नकोस. आणि ज्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी तू जीवनमुक्त महापुरुषांच्या पाशी पोहोचलास,
तुझं काम संपलं. समज घ्या, काम संपलं. तिथे जाऊन आता काही इच्छा करत असेल तर तू चंचल आहेस, निश्चल नाहीस. बात समज रे ना? ठीक ठाक. मन हलवून करू नका, आतमधून अनुभव करा. तिथे जाऊन जर तुझी इच्छा होत असेल तर माघारी फिर, कारण तुझं चंचलत्व गेलेलं नाही. साक्षात भगवंतापासून अर्जुन असून सुद्धा चंचल होता, कारण काहीतरी इच्छा होती. तेव्हा तुझं ठीक आहे, पण मी काय म्हणतोय ते ऐक ना. मला काय सांगायचं ते ऐक. म्हणून जनका, जर माझ्यापाशी पोचलेला आहेस, तुला ज्ञानाची अपेक्षा आहे, तर एक कर. संशय रहित निश्चलत्वाचं आसन टाक माझ्यापाशी आता. म्हणजे एकदा आसनावर बसलो की अनुष्ठानाच्या वृत्तीनं पण बसतो. तसं एकदा आता माझ्यापाशी पोचलास तर असं आसन घाल की तिथे तुझं चित्तवृत्ती चलित होऊ देऊ नकोस. म्हणजे स्वतःला विचलित करून घेऊ नको. आता निरपेक्ष राहा. आणि कुठलीही कामना आतमध्ये जर तुझ्यामध्ये पूर्वसंस्कारामुळे जागी झाली तर आव्हान मला कर. मी त्या कामनेचा भस्मसात करू देत होता, मी त्याची राख करेन. पण आव्हान मला कर, समर्पण मला कर. का तर कुठल्याही कर्माला, कृतीला कारणीभूत काय असतं? कुठल्याही कृतीला, कर्माला कारणीभूत काय असतं? सांगा कोणी. कारणीभूत काय असतं? कामनाच की नाही. बस मी त्याचं विसर्जन करतोय. कारणीभूत कामनाच आहे ना. आणि कामनाच आहे ती कामनाच कारणाचं रूप घेऊन येते. नाही आलो असतो पण काम होतं. काय काम होतं? नाही काम होतं कारण आलं. कारण नाही, कारण जरा तिकडं जायचं होतं. स्वच्छ आहे ना. कोण जनकाला समजवते, महाज्ञानी पुरुषाला कोण समजवतंय? 12 वर्षाचा अष्टावक्र. हा, त्या कामनाला मी जाळेन, त्याची इच्छा तू करू नकोस. का? तर त्या कामनेवर पाणी सोडणं हे तुझ्या हातचं काम नव्हे. मोठमोठ्या तीर्थावर जातो आणि आपली इच्छा ब्राह्मणाच्या द्वारा आपण करून येतो आणि पुन्हा त्याच इच्छेची भोगावृत्तीनं पुनरावृत्ती करतो. जनका, बस तू माझ्या उन्मनीचा भाव तुझ्यामध्ये धारण कर. तू उन्मन होऊ नको. समजते ना औषध? पिंजारी समजते का? मी कुठल्या उन्मनीच्या अवस्थेत राहतो याचाच तू विचार कर. साध्या भाषेत आणखी सांगतो, ठीक आहे ना. तू ध्यानाला बसू नकोस. मी ध्यानाला बसतोय, ते माझ्या ध्यानाच्या आत तू जा. मी कुठल्या ध्यानात बसत असेल, मी कुठल्या उन्मनीच्या अवस्थेत असेल, मी तुझा जो गुरु, मी निश्चल कसा असेल, मी आवाहन रहित कसा असतो, मी निश्चिंत कसा असतो. माझ्या अवस्थेचं, माझ्या स्थितीचं कारण शोधण्यासाठी तू तुझ्यामध्ये अवस्थाची धारणा करून ठेव. समजतं? तू माझाच विचार कर. या प्राप्तीसाठी मी काय केलं असेल. सदा अमनस्कम अर्घम. मी सतत काय करत आलो. तर जसं आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायला सांगतात की नाही, हे अर्थ सप्तमीच्या निमित्तानं देतात की नाही सूर्याला अर्घ्य. हे बाहेरचं अर्घ्य तुम्ही अवश्य द्या, पण माझ्या मनानं सतत तोच वेध घेतलेला आहे
मी ब्रह्मस्वरूप आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे, मी विरक्त आहे, मी जीवनमुक्त आहे, हे अखंड माझं आर्ग्य चाललेलं असतं. तसं तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल आर्ग्य सतत वाहू दे. समजते ना? तू तुझा नाही, सतत माझा विचार कर. किती सोपा मार्ग आहे. मी कुठं असेन, कसा असेल, मी काय करतोय, मी कसा बसतोय, कसा उठतोय, काय करतोय, माझं आव्हान कसं असेल, माझं निश्चलत कसं असेल, माझं आसन कसं असेल, माझी उन्मनी कशी असेल, माझी विरक्ती कशी असेल, माझी जीवनमुक्ती कशी असेल, याचा विचार तू कर. तो विचार तुला निर्विचार करेल, निष्काम करेल आणि हळूच एक प्रेमाचा धागा केळीच्या कोंबासारखा बाहेर येईल. समज घ्या ना? सोपा मार्ग आहे एकदम, काही न करण्याचा. माझ्याच स्मरणानं तू अष्टांग भावानं, अष्टसात्विक भावानं आणि अष्टांग योगानं परिपूर्णतेचा अनुभव करशील. तू माझाच विचार कर, तुझा नको. राम. समज घ्या? सर्वत्र भावनागंध हा. तुला वेगळे काही गंध थापण्याची गरज नाही, वेगळं काही भस्मलिंपन करण्याची गरज नाही. आगमनातून गवानो गुरुघंटारम. वेगळे केशर चंदन लिंपण्याची आणि कुठले भस्मीभूत होण्याची तुला गरजच नाही. का? तर आकाशाला जसं गंध कधी लागत नाही, लागतो. आकाशाला कुणी टिकली लावून येईल का? आकाशाला कुणी अभिषेक करून येईल का? अशक्य आहे ना. बस तसंच या जीवनमुक्त महापुरुषांचा असा एक भाव असतो की सर्वत्र एक भगवंतच आहे किंवा सर्वत्र एक मीच आहे. त्या दोन्हीतला एक भाव त्यांचा अखंड असतो. देहात आले तर सर्वत्र मीच आहे, सर्वत्र मीच आहे. आणि देहात नसले तर सर्व मीच आहे. देहात असले तर सर्वात मीच आहे, देहात नसले तर सर्व मीच आहे. वेदांच्या भाषेत एक सोहम तरी जिवंत असेल, किंवा एक अहम तरी जिवंत असेल. जनका, अशा भावामध्ये तू गंधलेपन करून राहा. यापेक्षा अन्य कुठल्या चित्ताच्या, अन्य कुठल्या मनाच्या अपेक्षेना तू खतपाणी घालत राहशील तर जीवनमुक्त महापुरुषांचं तुला दर्शन होईल, दर्शन होईल, प्राप्ती नाही. जय जय. दर्शन नक्की होईल, प्राप्ती नाही. आणि प्राप्ती करून घ्यायची असेल तर तू याच मार्गानं, पुन्हा पुन्हा सांगतो, तू याच मार्गानं फक्त एकच कर. माझ्या आत बसलेल्या चैतन्याला, माझ्या आत बसलेल्या अग्नीला, माझ्या आत बसलेल्या विरक्तीला तू वारंवार इच्छारहित पहा. कसं? इच्छारहित पहा. जर मी तुला इच्छारहित दिसत असेल तर अभ्यासानं तू इच्छारहितच होणार. जसं बिंब तसंच प्रतिबिंब. आणि याच्याच प्राप्तीसाठी सर्व शास्त्रांनी दाही दिशा शोधल्या. सर्व शास्त्रांनी आणि शास्त्रकारांनी दाही दिशा शोधल्या. त्यांना उपाय मिळाले, पण
सर्व शास्त्रांनी एकमुखानं पुन्हा मान्य केलं की हा उपाय जीवनमुक्त महापुरुषाच्या शिवाय शक्य नाही. आणि तिथून शास्त्र माघारी फिरली आणि शास्त्रकाराने पुन्हा जीवनमुक्त महापुरुषांचाच आश्रय घेतला. म्हणून जनका, हे सर्व शास्त्र अज्ञानासाठी आहेत, ज्ञानासाठी नाही. म्हणून तस्मात ब्रह्मभूयाय कल्पते, अशा पुरुषाचा शोध घे आणि ब्रह्मीभूत पुरुषांच्या संघात तुझ्या मुमुक्षुत्वाचं पूर्णत्व कर, तुझ्या मोक्षाच्या इच्छेचं पूर्णत्व कर. हाच माझा तुला शेवटचा संदेश. राम 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 राम. जय जय रघुवीर समर्थ.